हा, उन्हाळ्यामध्ये अगदी कमी वेळ लागतो. पीठ बघा सरलास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. मला एक विनंती करते, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी अर्धा कप कोमट दूध घेतलंय. अगदी आपल्या बोटाला सोसेल इतकंच गरम असावं. आता यामध्ये बघा 1 चमचाभर म्हणजे 1 टेबलस्पून आहे ना, तो मी ड्राय इट्स घातलेला आहे. म्हणजे तेवढं भरून, तेवढं अगदी बरोबर होतं एवढ्या आपल्या ब्रेड बनवण्यासाठी. आणि 2 चमचे इथे मी साखर घातलेली आहे. साखर घातली ना मग आपलं हे ईस्ट असतं ना पटकन ॲक्टिव्ह होतं, त्याला खायला मिळतं ना. आता चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिट आपण याला साईडला ठेवूया, म्हणजे ते पटकन असं ॲक्टिवेट होईल. चला आता आपण दुसरी तयारी करायला घेऊया. तर इथे मी परात घेतली. परातीमध्ये घेतलेला आहे 3 कप मैदा आणि वजनी म्हणाल तर हा आहे 400 ग्रॅम. तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. हां, एवढ्या पिठामध्ये मी ब्रेड आणि पाव पण बनवणार आहे. पाव ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार. अर्धा चमचा मी इथे मीठ घातले. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात. आता याला मिक्स करून घेऊया. असं हे घरच्या घरी करायला खूप छान वाटतं आणि मुलांनाही खरंच आवडतं. हं, तुम्ही नक्की करून बघा असं. तर चला आता आपला मिक्स करून झालेला आहे मैदा मीठ घालून. आता यामध्ये आपलं ईस्ट बघा टाकायला घ्यायचं आहे, पण त्याआधी बघा किती छान असं ॲक्टिवेट झालेलं आहे. अगदी 5 मिनटात ॲक्टिवेट होतं. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत. सगळं ईस्ट मी इथे घालून घेतलं, म्हणजे दूध आणि ईस्ट आपलं तयार केलेलं फर्मेंट केलेलं. आणि त्यानंतर मळायला घ्यायचं आहे. पण मळण्याआधी काय करायचं, सुरुवातीला ईस्ट घातलेलं दूध आहे ना ते मिक्स करायचं आणि अंदाजाने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. अंदाजाने म्हणजे कसं, आता पहिले सुरुवातीला मी इथे 1 कपभर कोमट असं पाणी घेतलेलं आहे. कोमट घ्या, अजिबात जास्त गरम नाही आणि गार तर अजिबात घेऊ नका. आता मी इथे अर्धं घातलं आणि म्हणजे अंदाज घेत घेत आपण ही कणिक मळायची, म्हणजे हे पीठ आपल्याला मळायचं आहे. तर आता राहिलेलं मी अर्धं पण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा मळायला घेतलं. म्हणजे बघत जायचं की आपला हा डो कसा होतोय, म्हणजे पीठ कसं मळलं जातं आहे बघू शकता. आता अजूनही मला इथे पाण्याची गरज भासणार आहे. तर इथे मी पुन्हा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. लक्षात असू द्या कोमट पाणीच वापरा. त्यामुळे काय होतं, आपलं ह्या ब्रेडचं पीठ छान असं फर्मेट व्हायला मदत होते. गार पाण्याने कसं हे फर्मेट नाही होणार लवकर आणि आपली रेसिपी पण बिघडेल आणि तुमचा डो तयार व्यवस्थित नाही झाला तर ब्रेड पण तयार नाही होणार. आता या पिठाला आपल्याला 8 ते 10 मिनिट चांगलं असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता सारखं मी याला मळते आहे, हाताला ते चिटकतं आहे. तर आता यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, तूप. मी इथे तूप वापरलं आहे, तुम्ही बटरही वापरू शकतात. माझ्याकडे आज बटर नव्हतं म्हणून मी तूप वापरले. तर आता इथे बघा मी 2 टेबलस्पून म्हणजे आपला हा पोह्याचा चमचा जर असेल ना तुमच्याकडे तो वापरलात तरी चालेल. अगदी ते 2 चमचे तूप मी घातलं आणि मळायला घेतले. बघू शकता अगदी मस्त असं मळता आलेलं आहे आणि असं आपण कट अँड फोल्ड म्हणजे पुढे आणि मागे करत करत मस्त असं हे पीठ मळायचं आहे. अशा पद्धतीने अगदी जोर देऊन देऊन मी हे पीठ मळून घेतलंय. एकूण मला 10 ते 12 मिनिट मला लागलेले आहेत. कदाचित थोडा कमी जास्त वेळ इकडे तिकडे होऊ शकतो. बघू शकता मस्त असा डो आपला तयार झाला आहे. आणि हे पीठ तयार झालं आहे ते कसं ओळखायचं, तर बघा असं अगदी पातळ व्हायला पाहिजे, कुठेही होल न पडता मस्त असं आपल्याला इथे ट्रान्सपरंट असं दिसायला पाहिजे. छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. तयार झालेला डो आपल्याला फर्मेट करायला ठेवायचा आहे. तर इथे मी काय केलं, पोळ्यांचं भांडं असतं ना आपलं, म्हणजे गरम पोळ्या ठेवण्याचं, तर त्याला तेल लावून घेतलं आणि हे ब्रेडचं पीठ आपण इथे ठेवलेलं आहे. त्याला पण थोडंसं तेल लावून अगदी एकसारखं करून घेतलं. खालची बाजू पण चांगली दाबून घ्यायची, म्हणजे मग कसं एकजीव होतं आणि फर्मेट पण छान होतं. आता याला झाकण लावून ठेवूया. आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, याला काही तुम्हाला एखाद्या कपाटात किंवा कुठे असं ठेवण्याची गरज नाही आहे, गरम जागी अगदी पटकन होईल. त्यामुळेच मी इथे पोळीचा डबा वापरला आहे. आणि बघू शकता अगदी 40 ते 45 मिनटात मस्त असं पीठ माझं फर्मेट झालेलं आहे. हिवाळ्याचे दिवस असतील तर याला 1 ते 1.5 तास हमखास लागतो. हां, उन्हाळ्यामध्ये अगदी कमी वेळ लागतो. पीठ बघा किती छान असं फर्मेट झालेलं आहे, अगदी जाळीदार तयार झालेलं आहे. असं पीठ तयार झालं ना आपलं, तर ब्रेड पण खूप छान तयार होईल.
असं जाळीदार तयार झालं ना आणि छान फर्मेट झालं ना, मस्त असा जाळीदार आपला ब्रेड तयार होतो याच्यामुळेच. आता छान असं पंच मारून हवा काढून घ्यायची. आता हे सर्व पीठ मी काढून घेते आणि यातलं मला मात्र अर्धच वापरायचं हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं जेव्हा मी मैदा मोजला त्यावेळेस. तर बघा यातलं अर्ध मी काढून ठेवते. हे तर आता काय पाव होते हो. उलटे पुलटे केले का? नाही त्याच्यात झालं होतं ना ते प्रीहीट, मग ते वाया जाईल ना तेवढं सगळं झालं.